नमस्कार. पूजा अँड हृदय ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. हिंदू मान्यतेनुसार उत्पत्ती एकादशी व्रत दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पाळलं जातं. यावर्षी उत्पत्ती एकादशी शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. कार्तिक कृष्ण दशमीपासून या व्रताची तयारी केली जाते. या दिवशी भगवान श्री विष्णूंची मनोभावे पूजा करून व्रत केल्यास अनंत पुण्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे. वेळ न घालवता आता आपण उत्पत्ती म्हणजेच उत्पन्न एकादशीची पौराणिक व्रतकथा जाणून घेऊयात. उत्पत्ती एकादशीच्या कथेनुसार सत्ययुगात मूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला. तो खूप मजबूत आणि भयानक होता. त्या भयंकर राक्षसाने इंद्र, आदित्य, वसु, वायू, अग्नी इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले. तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले आणि त्यांनी सर्व कथा भगवान शिवांना सांगितली आणि म्हणाले, हे कैलाशपती, सर्व देव मूर राक्षसाला घाबरून नश्वर जगात भटकत आहेत. यावर भगवान शिव म्हणाले, हे देवांनो, तिन्ही जगांचा स्वामी आणि भक्तांच्या दुःखांचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूकडे जा. तेच तुमचे दुःख दूर करू शकतात. भगवान शंकरांचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरात पोहोचले. परमेश्वराला तेथे झोपलेले पाहून त्यांनी हात जोडून त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. हे देवतांच्या स्तुतीस पात्र असलेल्या परमेश्वरा, देवांचे रक्षण करते मधुसूदन, आपल्यास पुन्हा पुन्हा नमस्कार असो. आपण आमचे रक्षण करा. असुरांच्या भीतीने आम्ही सर्व आपल्याकडे आश्रयाला आलो आहोत. आपण या जगाचे निर्माता, पालक, प्रवर्तक आणि पालनकर्ता, संहारक आहात. सर्वांना शांती प्रदान करा. आपण आकाश आणि पाताळही आहात. ब्रह्मा, सूर्य, चंद्र, अग्नी, दिव्य, होम, प्रसाद, मंत्र, तंत्र, कर्ता, कर्म आणि उपभोग करता या सर्वांचेही आपण पिता आहात. आपण सर्वव्यापी आहात. आपल्याशिवाय तिन्ही लोकांमध्ये चल किंवा अचल असे काहीही नाही. अरे देवा, राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला दूर केले आणि आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत. कृपया आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा. इंद्राचे असे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले, हे इंद्रा, तो मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे? त्याचे नाव काय आहे? त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे? त्याचे स्थान कोठे आहे? हे सर्व कृपा करून मला सांगा. भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाले, भगवान, प्राचीन काळी नदीजंग नावाचा एक राक्षस होता. त्याला मूर नावाचा अत्यंत शूर आणि प्रसिद्ध पुत्र होता. त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे. त्याने सर्व देवांना स्वर्गातून हकलून दिले आणि तेथे आपला अधिकार स्थापित केला आहे. त्याने इंद्र, अग्नी, वरुण, यम, वायू, चंद्र, ईश इत्यादींचे स्थान घेतले आहे. सूर्य बनून स्वतः प्रकाश करतो. तो स्वतः मेघ बनला आहे आणि अजिंक्य आहे. हे असुर निकंदन त्या दृष्टाचा वध करून देवांना अजिंक्य बनवा. हे शब्द ऐकून देव म्हणाले, हे देवा, मी लवकरच त्याचा वध करीन. तुम्ही चंद्रावती नगरी जा. असे म्हणत प्रभूसह सर्व देव चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले. त्यावेळेला मूर राक्षस आपल्या सैन्यासह रणांगणात गर्जना करत होता. त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन सर्व दिशांना धावू लागले. जेव्हा देव स्वतः रणांगणावर आले तेव्हा असुर शस्त्र आणि चिलखत घेऊन त्यांच्या बाजूला धावला. देवाने त्याला सापाप्रमाणे बाणांनी भोसकले. अनेक राक्षस मारले गेले. फक्त मूर राक्षस उरला होता. तो अखंडपणे देवाशी लढतच राहिला. प्रभूने कितीही तीक्ष्ण बाण मारला, त्याचा काहीच उपयोग नाही झाला. त्याचे शरीर छिन्न विच्छिन्न झालं होतं, पण तो लढतच राहिला. दोघांमध्ये कुस्तीही रंगली होती. त्यांचे युद्ध सुमारे 10,000 वर्ष चालूच राहिले, परंतु मूरचा पराभव झालाच नाही. शेवटी थकून भगवान
बद्रिकाश्रमाला गेले. हेमावती नावाची एक सुंदर गुहा होती. भगवान विसाव्यासाठी आत गेले. ही गुहा 12 योजना लांब होती आणि तिला एकच दरवाजा होता. भगवान विष्णू योगनिद्राच्या मांडीवर झोपले. इकडे लगेचच मूर राक्षस देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून मारण्यास तयार झाला. तेव्हा भगवंताच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली. देवीने मूर राक्षसाला आवाहन दिले, त्यासोबत युद्ध केले आणि त्वरितच त्याला मारले. जेव्हा श्रीहरी योगनिद्राच्या कुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यानंतर त्यांनी देवीला सांगितले की तुमचा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे, म्हणून आपली उत्पत्ती किंवा उत्पन्न एकादशी या नावाने पूजा केली जाईल. जे माझे भक्त असतील ते तुझे सुद्धा भक्त असतील. यामुळेच या एकादशी व्रताला खूप महिमा आहे. उत्पत्ती एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूंची आराधना केल्याने मोक्ष आणि विष्णू लोकात स्थान प्राप्त होते. हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती नांदते. हे व्रत केवळ पापांपासून मुक्त करत नाही तर जीवनात आनंद, समृद्धी, आध्यात्मिक शांती देखील प्रदान करते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला ना? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत. तुम्हाला जर अशा पौराणिक आध्यात्मिक कथा ऐकायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आठवणीने आपल्या चॅनलला फॉलो करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.